यासाठी ते आले आणि जवळजवळ इंडिया आघाडीच्या बहुतेक सर्व नेत्यांशी त्यांनी काल परवा 2 दिवसामध्ये सविस्तर चर्चा केली. मग माननीय शरद पवारजी असतील, त्यानंतर राहुल गांधी असतील, खरगेजी असतील, मल्लिकार्जुन खरगे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, काल सोनिया गांधीजी भेटल्या. याशिवाय इतर सर्व प्रमुख नेते तिन्ही पक्षांचे खासदार महाराष्ट्रातले हे सुद्धा त्यांना इथे येऊन भेटत होते. आता या भेटीचं फलित काय? फलित इतकंच आहे की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुकांना सामोरे जातो. तिन्ही पक्षामध्ये अत्यंत प्रेमाचं, सौहार्दाचं वातावरण आहे. आम्ही राहुल गांधी यांच्या बैठकीत सांगितलेलं आहे किंवा पवारसाहेब असतानाही आम्ही पवारसाहेबांशी बोललो की आपल्यामध्ये कोणती मतभेद नाही आहेत, जागा वाटपात असतील किंवा अन्य विषयात असतील, आणि सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. देशामधली ही एकमेव आघाडी असेल की तिन्ही पक्ष सांगतात की सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. त्याच्यामुळे अनेक बैठकामध्ये राजकीय चर्चा कमी आणि बिगर राजकीय चर्चा जास्त झाल्या, प्रेमाच्या, कौटुंबिक वगैरे. आणि उद्धवजी काल मुंबईत गेलेले आहेत आणि मुंबईमध्ये 16 तारखेला 3 पक्षांचा मेळावा आहे एकत्रित. भविष्यामध्ये राहुल गांधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी येऊ शकतात आणि विभागवार त्यांनी यावं महाविकास आघाडीसाठी, अशी आम्ही त्यांच्याशी काल परवा चर्चा केलेली आहे. उद्धवजी स्वतः दौऱ्यावर जात आहेत, स्वतः शरद पवार फिरत आहेत आणि एकमेकांशी उत्तम समन्वय आहे. आणि दिल्लीमध्ये सुद्धा हा तुम्हाला समन्वय दिसला असेल. राज्यामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाताना लोकांसमोर हातात हात घालून गेलं पाहिजे. कोणती मतभिन्नता असता कामा नये. कोण मोठा, कोण छोटा, कोण मधला, ही भूमिका असता कामा नये. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलेलं आहे की सर्व निर्णय हे एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून हे खोके सरकार घालवायचं आहे. भारतीय जनता पक्षाला या राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचं आहे. कारण महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण सुरू झालं आहे, पैशाचं राजकारण असेल, इतर विषारी राजकारण असेल,